आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या. अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. की हो, पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त धर्म विचारूनच झालेला आहे. परंतु मी ज्या पॉवरफुली ती भूमिका मांडली ती पॉवरफुली नंतर खाली जाऊ शकली नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही. मोठी मोठी लोक चुकतात. मी म्हणत नाही की मी चुकले नाही. पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल, माफी पण मागितली, मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. झालेल्या सगळ्या चुकांबद्दल मी माफी मागते. माझ्यामुळं किंवा आपल्या एकत्रित येण्यामुळं तुमच्या राजकीय कार्यकर्तीला काही झालं असेल किंवा होते, त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे शरद धरून तुमचे खूप खूप आभार मानते.